अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH यांच्या नावावर आपण ITIचे नाव ठेवलं आहे असा जिजाऊने वंदन करून, अहिल्याबाई होलकर ज्यांचे आता 300 वर्ष चालले त्याने वंदन करून, ज्यांची प्रेरणातून आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा डिझास्टर मॅनेजमेंटचा काम सुरू केला आहे. अनिरुद्ध बापूच्या अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट असा श्रद्धेय अनिरुद्ध बापूने वंदन करून इथे उपस्थित श्री सुनील मंत्रीजी, पंकज पाठकजी, ITIचे सर्व प्रिन्सिपल्स आणि माझे विद्यार्थी बंधू भगिनींनो, वेळेची मर्यादा आहे. आपण हा टेक्निकल सेशन आहे. तो टेक्निकल सेशनमध्ये जास्त काय माझ्यासाठी बोलण्यासाठी नाही आहे. ते जे टेक्निकल लोक इथे आपलं शिक्षण देणार, ज्यासाठी तुम्ही आले, ते तुमच्याशी बोलतील. मी पूर्वीपासून अनिरुद्ध बापूचे कार्यक्रमामध्ये जातो, नेहमी त्यांचे ऐकतो, त्यांचे व्याख्यान सुनतो. त्याने प्रत्येक भेटला पण माझ्या 2-3 वेळा माझा अवसर मिळाला. अनिरुद्ध बापू आपले सर्वांसाठी, आपल्यामध्ये कोणी त्याने भेटले की नाही भेटले मला माहीत नाही. आपले वडिलांना विचारते, कदाच त्याने त्यांच्या काय व्याख्यान ऐकलं असेल. पण अनिरुद्ध बापूचे जीवनामध्ये यांनी जे पुस्तक लिहिली आहे, जे व्याख्यानमध्ये जे सांगता, ते 25 वर्षाच्या नंतरची समस्या त्यांचे निराकरण, 50 वर्षानंतरची समस्या त्यांचे निराकरण, अशी त्यांची दूरदृष्टी आहे. 20 वर्षापूर्वी त्याने हा सांगितला होता की आता आपण सर्व काही करताय, पण जे साधारण विद्यार्थी आहे, कॉलेजचे विद्यार्थी, स्कूलचे विद्यार्थी, त्याने सर्व प्रशिक्षण दिलं पाहिजे. आणि त्यामध्ये डिझास्टर्स मॅनेजमेंट त्याने अनिरुद्ध बापू डिझास्टर मॅनेजमेंट सुरू केला. आता आज हा प्रथम सेशन आहे. आपण भाग्यवान आहे की आपला इथे हा प्रथम सेशन सुरू होत आहे. हळूहळू पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे. आणि त्याशिवाय आता मी सुनील मंत्रीजीशी बोलत होतो, ते सेल्फ डिफेन्सचा पण धडा आपण शिकवणार आहे. आपले सेल्फ डिफेन्स शिकायला आहे ना सर्वांनी, ते पण ते सुरू करणार आहे. तर माझ्या आपल्या सर्वांना रिक्वेस्ट राहील की ते एज्युकेशन शिका, मशिनरी शिकवा, पण त्याशिवाय साधारण जीवनामध्ये जे आपण काय हे जे ॲडिशनल एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी ज्यांना सांगतो, ते आपल्यासाठी योग्य आहे. आपला आजच्या हा समारंभाचा आधार घेऊन मी एक घोषणा करू इच्छितो. आपण या जूनपासून पूर्ण महाराष्ट्र सर्व 427 ITIमध्ये 6 नवीन कोर्स इंट्रोड्यूस करत आहे. आपण पण जे ओल्ड स्टुडंट्स आहेत ते पण त्यामध्ये शिफ्ट करू शकता. आणि त्यासाठी आपण योग्य मशिनरी, इक्विपमेंट, टीचर सर्वच्या व्यवस्था करणार आहे जूनच्या सेशनमधून. त्यामध्ये सोलर टेक्निशियन, मेकॅनिक ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल ते आता वेळेची गरज आहे. ड्रोन टेक्निशियन, 3D प्रिंटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंडस्ट्रियल रोबोटिक्स, असे 6 सब्जेक्ट आपण आज मी आपल्यामध्ये घोषणा करत आहे. आणि जे काही विद्यार्थी मला सर्व इथे प्रिन्सिपल्स, टीचर्सने हा रिक्वेस्ट राहील की आपण जे काही आपला इथे हा झाला नाही, हा अडचण आली, हा आता सोडू द्या. आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितलं आहे की महाराष्ट्र पुढे जाणार आहे. तर महाराष्ट्र पुढे जाणार आहे म्हणजे कसा जाणार आहे? सर्वांना आपापला रोल केला पाहिजे. आज जे आपण इथे पूर्वी एक सुरू केला होता BVGचे बरोबर, ते आता मला कळला की ते योग्य त्यामध्ये स्टुडंट्स नाही आहे की इंटेक नाही, हा काही बरोबर स्थिती नाही आहे. हा तुमची रेस्पॉन्सिबिलिटी आहे. जे ते आपल्या भरोसावर लोक येतात आणि आपण काम सुरू करता. स्वतः त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेने हा सुरू केला होता. हा चांगला चालला पाहिजे. मी प्रेसच्या समोर सांगतो, सर्वांच्या समोर सांगतो, आमच्याकडे काही कमी असेल ते पण आम्ही स्वीकार करू. ते तुम्ही आता मी 1 महिन्याच्या नंतर पुढे आढावा घेणार आहे. त्यापूर्वी तुमची रेस्पॉन्सिबिलिटी राहील की हा काम, ते जे आपली क्लासेस आहेत ते क्लासेस चांगली सुरू केली पाहिजे. त्यामध्ये कोर्सेसचं ॲडिशन करायचं ते करा. आपण फक्त उद्घाटनासाठी काही करत नाही आहे, आपण लोकांच्या जीवनमानामध्ये परिवर्तन करण्यासाठी हे सर्व करत आहे. आता सुनील मंत्रीजी आपल्याशी बोलले आहे, ते कार्यक्रम होणार आहे आणि ते हे आज काळाची गरज आहे. सिव्हिल डिफेन्स, मी फक्त एक गोष्टी सांगून माझ्या बोलणं थांबवतो. एक तो ते जे आपले अनिरुद्ध बापूचे घोष वाक्य, माझ्या असे मंत्रीजी रिक्वेस्ट राहील की एक आपला ते
हा सर्व पब्लिसिटी मॅटेरियलमध्ये किंवा जे काय त्यामध्ये हा लिहून द्या. अवधाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके. सबके जीवन में सुख लाएंगे, सबके जीवन में आनंद लाएंगे. और ये केवल वो बोलते नहीं है, उनका सारा जीवन इसी में निकल गया. लाखों उनके अनुयायी हैं. जब वो मेडिकल कैंप करते हैं महाराष्ट्र के छोटे छोटे गांवों में, तो 10-10 लाख लोगों को उसका फ़ायदा होता है. 7 दिन का मेडिकल कैंप होता है, आधे दिन 1 दिन का नहीं होता है. त्याने एक 10 दिवसापूर्वी ब्लड डोनेशन कॅम्प केला होता. 1 दिवसामध्ये 15,000 पेक्षा जास्त लोकांनी ब्लड डोनेट केला. हे 1 दिवसाची नाही आहे, ते काय राजनीतीमध्ये नाही आहे, ते काय त्याने पदमश्री नको, पण त्याने समाजाचं उत्थान केलं पाहिजे. समाजामध्ये जे काय आपले मुलामुलीसाठी चांगलं करू शकतात ते त्यांचा प्रयत्न आहे. मग आपल्या सर्वांना विनंती राहील की हा कार्यशाळेचा तुम्ही लाभ घ्यावा. तुमच्या मेंटल अपलिफ्टमेंट होईल. हा फक्त सिव्हिल डिफेन्स फक्त एक कोर्स नाही आहे, ते आपले मेंटल अपलिफ्टमेंटची एक प्रक्रिया आहे. त्यामध्ये तुम्ही भाग घ्यावा. परत एक वेळा जे इथे टीचर्स कौन सिखवणार आहे इथे? अच्छा, आप सिखाएंगे. अच्छा, ठीक आहे. मी इथे थांबतो. तुम्ही सर्वांना शुभेच्छा. आणि हे काय सिव्हिल डिफेन्सची गरज आपल्या फक्त युद्धामध्ये पडती असा नाही आहे. काही झाला तर सिव्हिल डिफेन्सची गरज असते. आणि ते कुठे आग लागली, कुठे भूकंप आला, कुठे पाणी वाढ आली, काय झाला तरी पण सिव्हिल डिफेन्सची गरज असते. आणि आपण सर्वजण हा जे काही ते शिकवणार आहे ते मनापासून शिकवा अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुरू करा. ऐसा अनिरुद्ध बापू ऑफ अनिरुद्ध एकेडमी ऑफ डिजास्टर मैनेजमेंट ने पूरे महाराष्ट्र के अंदर आज से ये डिजास्टर मैनेजमेंट के कोर्सेज शुरू किए हैं. ये तो अनिरुद्ध बापू ने तो 15 साल पहले ही कह दिया था कि बच्चों को केवल पढ़ाने से कुछ बच्चों का फ़ायदा सारा हो जाता है, ऐसा नहीं है. इसके साथ में उनको एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटी भी करानी चाहिए, गेम्स भी कराने चाहिए, सोशल सर्विस भी करानी चाहिए. और उसमें डिजास्टर मैनेजमेंट भी उन्होंने जोड़ा था. उसी के अंदर आज अपन पूरे महाराष्ट्र में इसका शुरू कर रहे हैं. और इसके साथ में मैं इस कार्यक्रम में बताना चाहता हूं कि हमने ITI के अंदर 6 नए कोर्सेज इस साल जून से शुरू किए हैं. सोलर टेक्नीशियन, इलेक्ट्रिकल व्हीकल मैकेनिक्स, ड्रोन टेक्नीशियन, 3D प्रिंटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजेंस और इंडस्ट्रियल रोबोटिक्स. ये 6 सब्जेक्ट बिल्कुल उपयोगी सब्जेक्ट हैं. तुरंत इसके कारण सेल्फ एम्प्लॉयमेंट या जॉब मिलता है. तो अभी हम पुराने सब्जेक्ट को लेके नहीं बैठेंगे. और यहाँ के जो हमारे स्किल डेवलपमेंट के अधिकारी हैं उनकी जिम्मेदारी है कि 60 दिन के अंदर अंदर इसकी मशीनरी और इसके टीचर को ट्रेन करके जो बच्चे इसमें शिफ्ट होना चाहते हैं उनको आप अनुमति दें. और जो पुराने कोर्स से चल रहे हैं उनको भी आप ठीक तरह से चलाएं. हम यहाँ पर केवल 10 से 6 काम करने को नहीं आते हैं. ये बच्चों का भविष्य हमारे हाथ में है. और बच्चों को हम अच्छा सिखाएंगे तो ये जहाँ जाएंगे वहाँ पर आपको दुआ देंगे. इनका समय खराब करने का ना हमको अधिकार है ना आपको अधिकार है. हम सब मिलकर इन बच्चों के चेहरों पर प्रसन्नता ला सकें. तो जो मैं मंत्री बनकर मैंने शपथ ली और आपने जो अधिकारी बनकर आप शपथ लेते हो उसके साथ हम न्याय कर पाएंगे. हम सब मिलकर अच्छा काम करें. और मैं पुनः एक बार अनिरुद्ध एकेडमी ऑफ डिजास्टर मैनेजमेंट के श्री सुनील मंत्री जी और उनके सभी साथियों को बहुत बहुत साधुवाद देता हूं कि आपने हमारे ITI के अंदर ये करने का स्वीकार किया. बहुत बहुत धन्यवाद. नहीं, माननीय मोदी जी जो कुछ करते हैं उसके अंदर बहुत स्ट्रॉन्ग मैसेज होता है. उन्होंने चुन चुन कर महिलाओं के सिंदूर पहुँचे और इन महिलाओं ने चुन चुन कर अपने सिंदूर का बदला लिया. वहाँ पर घुस घुस के ढूंढा और चुन चुन के मारा. ये केवल भारत के अंदर माननीय नरेंद्र भाई मोदी जी के नेतृत्व में संभव है. ये एक छोटी सी लड़ाई नहीं थी, ये मैसेज था कि हम आगे बढ़ रहे हैं. किसकी हिम्मत है हमको रोक के देखे. नहीं तो जो रास्ते में हमारे आएगा और हमारे लोगों को तकलीफ देगा उनके साथ में ब्याज के साथ में हिसाब चुकाया जाएगा. नहीं, वो तो पाकिस्तान के लोगों का तो अमानुषिकता कोई नई बात नहीं है. 75 साल से उनका जन्म ही इसके लिए हुआ है कि भारत से नफरत करें. पर भारत ने
अपना समय नफरत में नहीं बिगाड़ा, भारत ने अपना समय विकास में बिगाड़ा। पर जो नफरत करने वाले हैं उनको जो भी अभी वो बिल्कुल साधारण लोगों को जिनकी कोई गलती नहीं है उनको इस तरह से मेंटल टॉर्चर करके जाति पूछ के धर्म पूछ कर मारा जाता है, तब इसका कहीं ना कहीं हिसाब चुकाया जाना चाहिए, चुकाया जा रहा है। सर काय सांगाल पहलगामच्या हल्ल्यानंतर जसंच तसं उत्तर भारताने दिलेल्या पंतप्रधान मोदींनी यांनी रातोरात त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे। दहशतवाद्यांच्या 8वी दिवस केलेले एकीकडे जात धर्म विचारून हा जो हल्ला केला होता तसंच तसं उत्तर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलं गेलं। ते चांगला उत्तर दिला त्याने, ते ऑपरेशन सिंदूर त्याने एक चांगला नाम पण दिला आहे। त्याने अतिरेक्याने आपले पुरुष महिलांमध्ये महिलाने एकत्र काढून वेगळा काढून पुरुषाचे जाती धर्म विचारून त्यांची हत्या केली, निर्गुण हत्या केली। हा कधी न विसरणावाला कृत्य आहे आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये फार आक्रोश आहे। मोदीजीने आमचे नेता म्हणून, आमचे गार्जियन म्हणून, आमचे प्रधानमंत्री म्हणून भारतचे 140 करोड लोकांच्या मनामध्ये काय होता ते विश्वाने दाखवून दिलं आहे। आता बघू काय होतं पुढे। हा फक्त प्रिकॉशन आहे, पण प्रशिक्षण अनिरुद्ध डिझास्टर मॅनेजमेंट अकॅडमीचा एक कोर्स आहे, ते आपले सर्व लोकांना आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये हमारे सर्व ITचे मुला मुलींनी देणार आहे। ते टीचर जे आहे ते एक्स आर्मीचे लोक आहे, ते आज इथे ITचे विद्यार्थी म्हणून बसले, उद्या त्यांच्यामधून कोणी आर्मीमध्ये जाईल, कोणी ते मॅनेजमेंटमध्ये जाईल, पुढे जाणार आहे। सर आता ठीक आहे, पण ते डिझास्टर मॅनेजमेंट ते विरोधी पक्ष ते डिझास्टर आहे, राहू द्या त्याने।